बॅट्समन पाठवा, शुभम आपलं बॅट्समन लवकर पाठवा. हॅलो, सन्माननीय किरण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्याचबरोबर जयप्रकाश काठावले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय. मैत्री चषक मध्ये त्यांचं सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. आकाश 11 मोपडा वाडी संघाच्या कॅप्टननं टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय या मैदानावरती त्यांना स्वीकारला. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते श्रीशा 11 आई गावदेवी खरसुंडी या संघाला. आणि सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रशांत पवार आणि अजय पवार ही जोडी मैदानामध्ये आली आहे. अजय लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, प्रशांत राईट हँडेड बॅट्समन आहे. आणि दोन स्टार खेळाडू आपल्याला आघाडीच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. तर पहिलं षटक देण्यात आलेलं आहे ते गोलंदाज आयुष साळवी या गोलंदाजाच्या हातामध्ये. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार यात मात्र शंका नाही. या अगोदर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पनवेल तालुक्यातून आलेल्या पाली संघानं परास्त केलं जांभोली संघाला. आणि क गटातला हा पुढचा सामना आपण पाहतोय. आयुषच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. फिल्डिंगची सजावट करत असताना पाहायला मिळतोय तो खरसुंडी संघाचा कर्णधार आदरणीय यशवंतदादा शिंदे, आदरणीय मारुतीजी ढवाळकर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ माझगाव आणि जय हनुमान क्रिकेट संघ वारत यांचं दिमागदार असं मैत्री ट्रॉफीचं आयोजन आणि मान्यवरांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपल्याला पाहायला मिळते. पौद एंडकडून पहिलाच बॉल घेऊन येतोय तो आयुष साळवी, खरसुंडीचा एक आक्रमक वेगवान गोलंदाज. फुल टॉस बॉल स्क्वेअर कट करत असताना गलीमधून बॉलला स्लाइस करत असताना पहिल्याच बॉलवरती येतोय दर्जेदार दमदार चौकार. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. फुलटॉस बॉल नो बॉलचा इशारा आलाय. 4 धावांनी स्वागत केलं प्रशांत पवारनं. प्रशांत पवारची खासियत आहे ऑफ स्टंपच्या बाहेर येणारे त्याच्या बॅट मधले फटके, मनगटी फटके हे फार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. फ्रीटचा बॉल आहे. पाच धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका, अगदीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पडले त्या ठिकाणी बॅटर आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. आता चांगला कमबॅक पाहायला मिळाला आयुष साळवीचा. पहिला बॉल त्यानं फुलटॉस नो बॉल डिलिव्हर्ड केला, त्याच्यावरती 4 धावा पाहायला मिळाल्या आणि आता मात्र 2 धावा. एकूण धावा संख्या झाली आहे ती 7.
पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. रासायनिक विभागातून आलेला संघ ज्या कॅप्टन शुभमने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आणि याच विभागातील खरसुंडी संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. उर्दू विकेटनं फुल टॉस बॉल स्लाइस करत असताना पाखवड पॉइंटला चुकी होतीये आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा. अजयची चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाली. हे सगळे चिवट खेळाडू आहेत. अजय असेल, त्याचबरोबरीने शुभम असेल, प्रशांत असेल, हे फार चिवट खेळाडू आहेत आणि त्यांची रनिंग आणि विकेटवरती धावत असताना रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच आपण पाहिली आहे आणि तिचं आम्ही कौतुक देखील बऱ्याच वेळेला केलंय. आयुष कमबॅक करतोय. एक खराब चेंडू आला होता आणि तदनंतर चांगलं कमबॅक त्याचं पाहायला मिळतंय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आमच्या सगळ्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. एकूण धावसंख्या 8 आहे स्कोरबोर्ड वरती. किरण ढवाळकर कॉम्बॉक्स मध्ये ॲज अ स्कोरर म्हणून पुनश्च एकदा आमच्या संबंध जोडले गेले. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी थोडंसं फील्ड पोझिशन चेंज पाहायला मिळतो. आता राऊंड विकेटनं गोलंदाजी करणार. समोरच्या अँगलनं लेफ्ट हँडेड बॅटरसाठी गोलंदाजी करणार तो आयुष. चांगली बॉलिंग करावी लागेल आयुषला. सातत्यानं या खेळाडूंना देखील बऱ्याचशा मैदानावरती खरसुंडी संघाला विजय मिळवून दिलेत आणि आज तो खेळ त्याला पुन्हा एकदा दाखवावा लागणार आहे. फुलटॉस बॉल पूल केलाय, फटकास फसलाय, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगला स्टॉप दिलाय. कॅच वरती खर तर गेला होता, तर नंतर बॉलला त्यानं कव्हर केलं, 2 धावा वाचवण्याचं काम केलं. मयुरेश त्या ठिकाणी आहे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे मयुरेश. चांगली कामगिरी मिड विकेटला त्याची देखील पाहायला मिळाली आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती लागल्यात. दहा धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आहे. फुलटॉस बॉल, ताकदीचा वापर, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, खरंच उलटा रनिंग करणं फार डिफिकल्ट असतं. उलटा धावत जाऊन बॉलला जज करणं फार डिफिकल्ट असतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा मिळाल्या, 3 धावा मिळाल्या. असं वाटलं होतं की 2 धावा होतील, त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या 2 बॅटरच्या दरम्यान. फार चांगलं कम्युनिकेशन आहे, तितकंच चांगलं कोऑर्डिनेशन आहे. सातत्यानं मोपाडावाडी संघाकडून हे 2 बॅट्समन नेहमी सलामीला येत असतात, त्याच्यामुळे चांगलं ताळमेळ आपल्याला या 2 बॅट्समनकडून पाहायला मिळत असतं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 13. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 धावा धावफलकावरती लागल्यात. शुभमनं टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय का घेतला हे दाखवतायत हे दोन्ही बॅट्समन. टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळेला बॅट्समन टॉस जिंकून बॅटिंग घेतात. चांगला बॉल, सुरुवातीलाच म्हटलं होतं प्रशांत ऑफसाइड फार स्ट्रॉंग आहे या बॅटरची. जर याला रूम दिली, जर याला हात खोलण्याची संधी दिली तर तो सोडत नसतो. रनआउटचा धोका. रनिंग बिटवीन द विकेट बघा, पुन्हा एकदा म्हणावं लागेल, चित्त्याची चपळाई आहे या 2 बॅटरकडे आणि हरणाची गती देखील. या 3 धावांच्या मदतीनं 17 धावा 16 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके मारण्यामध्ये दोन्ही वेळेला मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु त्यानंतर गॅप शोधलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याच मोठ्या गॅप आहेत. पोकळी ज्याला आपण म्हणतो ती पोकळी आहे आणि प्रशांत गॅप मध्ये चेंडू ढकलण्यामध्ये यशस्वी देखील होतोय. एकूण धावसंख्या 16 आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 16 धावा. चेंडू चांगले टाकले जात आहेत आयुष कडून, परंतु तेवढाच चांगला फटका देखील खेचला जातोय. वेगवान चेंडू, तेज तरार चेंडू, शेवटच्या क्षणाला का होईना बीट केल्या बॅटरला आणि आता मात्र थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आहे ती 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपल्याला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत या विभागातील एक सिनियर कॉमेंटेटर अशोक मालकर सर यांना अँकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. शुभमजी म्हात्रे वयालचा आवाज आपल्या समवेत जोडला गेला आणि सकाळपासून आपण यश मालकर एक एनर्जेटिक कॉमेंटेटर तळवलीचे आणि आमचे माझगावचे जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत ते प्रकाश पाटील सर यांना देखील आपण ऐकलं.
एक ओव्हर नंतर 16 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे, कारण आपल्याला 28 संघ आहेत या स्पर्धेमध्ये आणि जवळजवळ 27 मॅचेस आज कव्हर करायच्या आहेत. श्री साई लाईव्ह आमचे पेनचे मुन्ना पाटील यांचं हे लाईव्ह चॅनल या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह कव्हर करते. यूट्यूबवरती आपण जर पाहिलं तर फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी श्री साई लाईव्ह पेन यांची पाहायला मिळते. शोधन पेरेकर आहेत आज या संपूर्ण टीमला लीड करतायत आणि 10.50 म्हणजे 10,500 सबस्क्रायबरचा पल्ला आतापर्यंत गाठलाय. आणि नक्कीच आपण सगळ्यांना विनंती करूया, या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करत असते, ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया श्री साई लाईव्ह पेन या यूट्यूब चॅनलला. सुरेश सर, आपण परसुंडी टीमचे पॅकर राम जगताप यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. रामजी जगताप साहेब, आपण यावं. बॉटमहँडचा सुरेख वापर, टायमिंग, टेक्निक सगळं काही बेमिसाल होतं, परंतु फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. सिंगल मिळाली ती प्रशांतला. एकूण धाव संख्या झाली ती 17. आदरणीय रामभाई जगताप या संघाला पुरस्कृत करतायत. आज श्रीशा 11 आई गावदेवी खरसुंडी या नावानं खेळतोय. मयुरेश भौड एक चांगला ऑलराऊंडर प्लेयर आहे या खरसुंडी संघाचा. त्याच्या हातामध्ये हे दुसरं षटक देण्यात आलंय. 38 सर्कलचे निर्बंध आता हटवलेले आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगली फिल्डिंग सेट केली आहे. एक खेळाडू बरोबर डीप मिड विकेटला आहे, एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये आहे, एक खेळाडू आपण लॉंग ऑनला पाहतो, एक लॉंग ऑफला आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि या इनिंग मधला पहिला षटकार आलाय बॅट्समन अजय पवारच्या बॅट मधून. कमान डीजे. हे पहा, या ठिकाणी मनोजजी गुंडले साहेब मोपडाचे बॅनर्स बाउन्सर आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी फ्री मध्ये बाउन्सर या ठिकाणी दिले आहेत. ते आमचे सूरज पाटील, संजू मोकल, केतन दिवेके, अजित जाधव हे 4 बाउन्सर या पूर्ण टीम साठी आपल्यासाठी उपस्थित करून दिलेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. ओव्हर टू सूरज. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानंतर मयुरेश भौडचा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला बॉल पूर्णपणे बॅट्समनला बीट केलंय, हे फार महत्वाचं होतं. बॅट्समन चांगले सेट झालेत, खोऱ्यानं धावा जमवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल येणं फार गरजेचं होतं श्रीशा 11 आई गावदेवी खरसुंडी टीम साठी आणि ते डॉट बॉल मयुरेशच्या माध्यमातून टाकले जात आहेत. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे फार चांगल्या रीतीने दाखवतोय तो टीमचा एक मोठा खेळाडू. 2 मोठ्या खेळाडूंमधला बॅटल मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला खरसुंडीचा मयुरेश, दुसऱ्या बाजूला मोपडावाडीचा अजय. 2 बॅट्समन, 2 मोठ्या खेळाडूंमधला संघर्ष. हेलिकॉप्टर टच देण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगल जोरात घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हे सगळे चिवट खेळाडू आहेत, सातत्यानं रेग्युलर सराव करणारे खेळाडू आहेत, रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असलेले हे खेळाडू आहेत आणि खेळावरती त्यांचं डेडिकेशन देखील तितकंच पाहायला मिळत असतं. आणि काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या आहे ती 25. सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये असताना 25 धावा धावफलकावरती. मयुरेश, काय दर्जेदार चेंडू, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चांगला बॉल आपल्याला मयुरेश कडून पाहायला मिळाला. आणि हे षटक फार चांगलं राहिलंय. दोन्ही टीम साठी हे चांगलं षटक राहिलंय, कारण पार्टनरशिप बिल्ड करतायत. एका बाजूने अजय पवार, प्रशांत पवार आणि दुसऱ्या बाजूने 10 पेक्षा कमीची सरासरी राखली आहे ती मयुरेश भौडनं. 2 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावरती आहे. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते.
आणि जाऊया आमच्या अशोक मालकर सरांकडे। या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय रामजी जगताप या टीमचे पॅकर आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर रूपचंदजी पोलेकर साहेब माजी उपसरपंच करसुंडी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। त्यानंतर भास्कर दांदूड, त्यानंतर गजानन दांदूड ग्रामपंचायत सदस्य कुंभिवली हे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे लोपचे अनंता पाटील माजी उपसरपंच, त्यानंतर संदीपजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे रमेश महाडिक या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। त्यानंतर शिवाजी पाटील आणि भगवान सांबारे हे सर्व मान्यवर या व्यासपीठावर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं या आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आशाई मसाल्याचे आमचे प्रोप्रायटर सचिनजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। आणि आपण ज्या ही रोषणाई पाहतोय ती रोषणाईचं त्यांनी काम केलंय आमचे सचिन दादा पाटील, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया। 2 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावरती आहेत। व्यासपीठावरती आपण पाहतोय मनोजजी गुंडले मोपडावाडी टीमला ज्यांनी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलंय। बाउन्सर आणि सिक्युरिटी सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा मोठमोठ्या इव्हेंटमध्ये आपण पाहत असतो। सेलिब्रिटी असतील, मोठे राजकीय क्षेत्रातील नावं असतील, त्यांना सातत्यानं सिक्युरिटी सर्व्हिस, बाउन्सर सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे आमचे मनोजभाई गुंडले एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते। आणि दुसऱ्या बाजूला रामबाई जगताप जे उद्योजक आहेत, त्यांनी या खरसुंडी संघाला पुरस्कृत केलंय। 2 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावरती आहेत। 12.5च्या ॲव्हरेजनं या 25 धावा पाहायला मिळतात आणि विकेटच्या शोधामध्ये आहे तो खरसुंडी संघ। सुरेश सर, या ठिकाणी आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की आपण बॉर्डरलाईनच्या बाहेर ज्या पट्टी लावली आहे त्या पट्टीवरनं कृपया उठा, कारण ते दिसायला आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली आहे, ते दिसायला थोडंसं खराब दिसतंय। तेव्हा जे प्रेक्षक बॉर्डरलाईनच्या पट्टीवर जे बसले आहेत त्यांना विनंती असेल की आपण त्या पट्टीवरून बाजूला जाऊन बसायचं आहे। प्रशांत सेट झालाय, अजय पवार सेट झालाय आणि या फलंदाजांना रोखायचं कसं हा प्रश्न मात्र मैदानाच्या आतमध्ये विचारला जातोय खरसुंडी संघाकडून। एक विकेटच्या शोधामध्ये, ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहे तो गोलंदाजी करणारा खरसुंडी संघ, परंतु दुसऱ्या बाजूनं हे 2 फलंदाज आपल्या खेळानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत। मोठे फटके देखील खेळले जात आहेत, सिंगल डबल्स देखील घेतल्या जात आहेत। जितका आक्रमक खेळ मैदानामध्ये केला जातोय तितका संयमी खेळ देखील या 2 बॅट्समनकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खेळाडू इंजर्ड झालाय आणि त्याच्या बदल्यामध्ये 12वा खेळाडू जो कॉम्बॉक्स मध्ये होता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे। फील्ड पोझिशन मध्ये थोडेसे बदल केले जात आहेत। 2 ओव्हर नंतर 25 आहेत आणि कराळे सर, दोन्ही कराळे सर अंपायर म्हणून आपण पाहतोय। अंबरनाथचे कराळे सर मेन पंच आहेत आणि नेरळचे हरेश कराळे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय। फर्स्ट एड पूर्वा मागणी करण्यात राहुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यावं। खराब फिल्डिंग पाहायला मिळाली। खरं तर ज्या ठिकाणी एकच धाव होती ना त्या ठिकाणी 3 धावांचा बोनस, दोन्ही बॅट्समन सेट झालेत, त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये या मिस्टेक आहेत ना त्या टाळल्या पाहिजेत, या चुका कुठेतरी कमी केल्या पाहिजेत। 4 धावा मिळाल्या प्रशांतला, एकूण धावा संख्या झाली आहे प्रशांत आणि तिसरं षटक घेऊन आलाय तो मनीष बारसकर, हा देखील एक चांगला गोलंदाज आहे। या वेळेला फॉलिंग खेळण्याचा प्रयत्न, अगदी झोपून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, मिड विकेटला झेल घेतला जातोय आणि पहिली मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या संघाची, मोपडावाडी संघाचा प्रशांत पवार बॅक टू द पॅव्हेलियन। हे सगळे मोठे खेळाडू आहेत। रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने गेली कित्येक वर्ष हे खेळतात। रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा खेळण्याचा देखील चांगला अनुभव आहे आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवत असताना, दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवत असताना मनीष बारसकर हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। पहिल्या बॉलवरती मिसफील्डचा चौकार आला, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली, ज्या विकेटच्या शोधामध्ये होता खरसुंडी संघ ती विकेट मिळवत असताना। आणि शुभम
शुभम नाईक आता खेळपट्टीवरती उभा आहे. आडवा बाटनं पूल करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये. जसं डॉट बॉल येतात ना तशा टाळ्या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसरातील खरसुंडी संघ आहे. रामबाई जगताप यांनी या संघाला पुरस्कृत केलंय आणि मोठ्या संख्येने खरसुंडीचे प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. चांगला बॉल, चांगली बॉलिंग राहिली आहे. या चेंडूंची खऱ्या अर्थानं अपेक्षा होती खरसुंडी संघाला आणि ती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आयुष थोडासा मागणा ठरला, मयुरेशने इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि आता मात्र मनीष बारसकर पूर्णपणे फलंदाजांना रोख लगाम लावत असताना परंतु शांत बसेल तर शुभम नाईक कसला. या वेळेला शुभमच्या बाड मधून येतोय पुलचा एक पॉवरफुल स्ट्रोक, मिड विकेटच्या बाहेर लांब लचक षटकार. काय दर्जेदार स्ट्रोक या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावफलकावरती लागल्यात. किरण ढवाळकर आम्हाला माहिती पुरवत असताना 35 रन स्कोरबोर्ड वरती आणि दर्जेदार स्ट्रोक, परफेक्ट मिडल, बॅटच्या मधोमध बॉल लागला, परफेक्ट मिडल आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय, सॉफ्ट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह आहे, सॉफ्ट ड्राईव्ह आहे, समोर सिंगल. शुभमने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. एक मिसफिल्ड आली आहे, एक मिसफिल्डचा चौकार आलाय, एक षटकार आलाय, परंतु महत्वाची विकेट देखील मिळवली आहे ती मनीष बारसकरनं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 36 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते याच्यासाठी विचार विनिमय पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक ओव्हर नंतर अंपायर टीम मीटिंग घेऊ देऊ नका. आयोजकांच्या वतीनं सूचना आपल्याला करण्यात येते. यशवंत दादा शिंदे वारदचे एक उद्योजक आणि त्याचबरोबरीनं आमचे माझगावचे उद्योजक मारुतीदादा ढवाळकर यांचं हे मैत्री ट्रॉफीचं दिमागदार असं डे नाईट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 28 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आतापर्यंत 2 पूल कंप्लीट झालेले आहेत. तिसरा पूल सुरू आहे. एक मॅच बापदेव पाली संघाने जिंकली आहे. दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या फेरीच्या आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 28 संघ आहेत. 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक आहे. त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल हे वस्तुरूपी पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. कैरे आणि असरोटी दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉस साठी रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे आणि शेवटचं षटक कुणाल बारसकरच्या हातामध्ये देण्यात आलंय. कुणाल बारसकर शेवटचं षटक हाताळण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आहे. चांगला बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. शुभम पूर्णपणे बीट झाले परंतु जास्त बाहेर बॉल होता. पंच वाईट बॉल दाखवत असताना मेन पंच हरेश कराळे सर त्या ठिकाणी आहेत आणि एक्स्ट्राची 1 रन स्कोरबोर्ड वरती येते. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आहे या ओव्हर मध्ये तो कुणालला. 37 धावा, 37 रन स्कोरबोर्ड वरती. एक बॅट्समन आउट झालाय. वेगवान चेंडू. खर तर चेंडू डिलिव्हर करण्याची एक वेगळी शैली या बॉलरची आहे. बॉल रिलीज करत असताना एक छोटीशी उडी मारतो. चांगल्या पद्धतीने पेस तो जनरेट करतो. खांद्याचा वापर करतो आणि चांगली बॉलिंग ऍक्शन आहे कुणाल बारसकरची आणि डॉट बॉल त्याच्या माध्यमातून टाकला गेलाय. फुलटॉस बॉल हवेत, पाठीमागे झेल होण्याची शक्यता आणि ही दुसरी मोठी विकेट जाते मोपाडावाडी संघाची. खरसुंडी संघाला मोठा ब्रेक थ्रू मिळतोय. कमॉन डीजे.
मात्र तिसऱ्या बॉलवरती जो वैद्य दुसरा चेंडू आहे त्याच्यावरती विकेट मिळवली. लोअर फुलटॉस बॉल होता, फुलटॉस होता, कमरेच्या खूप खाली होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या टो एंडला बॉल लागला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि पाठीमागच्या बाजूला एक दर्जेदार झेल टिपला गेला. 2 बॅट्समन आउट झालेत ते मोपडावाडी संघाचे. पूलचा फटका समोरच्या दिशेनं, शॉर्ट आर्म पूल आहे, पॉवरफुल आहे, ताकदीचा किती चांगला वापर केलाय आणि हा दर्जेदार स्ट्रोक आलाय 6 धावांसाठी. वाट्याला आली पहिल्याच बॉलवरती आणि हा पूलचा फटका नव्हता तर शॉर्ट आर्म पूल होता. थोडासा पंच होता बॉल मध्ये, ताकद फार चांगली होती, टायमिंग बेमिसाल होतं आणि हँड अँड आय कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो ना, डोळे आणि मनगटाचा जो समन्वय आहे ना तो फार चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तसाच फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतोय आणि आल्या पावली दुसऱ्याच बॉलवरती एक षटकार मारून माघारी परततोय तो मयूर. कमन डिझेल चांगली फिल्डिंग, चुकांमध्ये दुरुस्ती केली जाते, सुधारणा केली जाते आणि चांगली फिल्डिंग आता आपल्याला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. एकूण धावा संख्या झाली आहे ती 44, 44 रन्स. ही मॅच चांगली पाहायला मिळणार. 2 ताकदवान संघ आहेत, खरसुंडी संघ, त्यांच्या समोर मोपाडावाडी संघ. 2 तुल्यबळ टीम मधली लढत आहे आणि 40-45 धावा असल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रेक्षकांना अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणारा सामना निश्चित रूपाने पाहायला मिळणार. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे मोठ्या संख्येने आज प्रेक्षक पाहायला मिळणार. लेफ्ट हँडेड बॅटर असल्यामुळे थोडीशी दिशा गमावली आहे, थोडीशी लाईन मात्र हरवली आहे आणि वाईड बॉल टाकावा लागलाय. वाईडच्या रूपानं 45वी धाव धावफलकावरती लागली गेली आहे. समोर विनंती करतोय, हायवेला कोणी गाड्या पार्क करू नका, कारण हा MIDC मध्ये येणाऱ्या मोठ्या गाड्यांचा ये-जा करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्यामुळे कोणालाही त्रास होईल किंवा एखादी गाडी डॅश वगैरे करून गेली तर आपलं देखील नुकसान होऊ शकतं. त्यामुळे समोर कोणी गाड्या पार्क करू नका, आम्ही आपणाला विनंती करतोय. बाजूला बरीचशी व्यवस्था आहे, त्यामुळे कोणी समोर रस्त्यावरती गाड्या पार्क करू नका. 2 लगातार वाईड बॉल आलेत, थोडंसं दबाव पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडिश बॉल ठेवण्याचा प्रयत्न करतोय, बॅट्समनच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय बॉलर, त्यामुळे 2 वाईड बॉल टाकले गेलेत. हा तिसरा वाईड बॉल. खरं तर रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडेसे बाहेर निघणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतात, थोडेसे अँगल होत आहेत बॉल आणि 3 वाईड बॉल आलेत. एकूण धाव संख्या झाली आहे 47, 47 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 विकेट मिळाल्यात. हेलिकॉप्टर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु फसलाय, झेल घेतली आहे. मोठी विकेट मिळाली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला, खरसुंडी टीमला. आणखीन एक शेवटच्या बॉलवरती ब्रेक थ्रू मिळालाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, पहिलं सत्र संपलंय. एकूण धाव संख्या झाली आहे 47 आणि 48चं टार्गेट ठेवण्यात आलंय. मोपाडावाडी संघ लगेच एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्यानं आपण ही शिस्त बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहत असतो. चांगला खेळ त्यांचा आता पाहायला मिळाला. 47 झाल्यात, 48चा टार्गेट आहे आणि खरसुंडी टीमला विनंती आहे की लगेच आपण बाहेर या, कारण आपल्याला खूप मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. जाऊया आमच्या अशोक मालकर सरांकडे. धन्यवाद
या ठिकाणी आपण पाहतोय रामजी जगताप यांचा या ठिकाणी हा शुभ सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. खरसुंडी या टीमचे पॅकर आहेत रामशेठ जगताप सर, तदनंतर रूपचंदजी पोलेकर माजी उपसरपंच कुंभिवली, तदनंतर भास्करजी दांद्रुत आणि गजानन दांद्रुत या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. कैरे आणि आसरोटी संघाला विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे. गजानन दांद्रुट अगदी वेगवान गोलंदाज म्हणून ज्याचं नाव लौकिक होतं आणि भास्कर हे दोन वेगवान गोलंदाज आपण पाहिलं असेल. बऱ्याचसा क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु आता मात्र निवृत्ती घेऊन आपल्या नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. निलेश करताडे आमच्या काकांची सुद्धा खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी, कारण अकाउंट डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आणि ते सांभाळणं खूप जोखमीची गोष्ट असते. आमचे हरिभक्त पारायण किशोर महाराज सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी खूप क्रिकेटची आवड आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर आहेत, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतात. अभिजित दादा कदम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय संजयजी बारसकर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. संजयजी बारसकर साहेब, आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय किरण पाटील आणि राम डवालकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. जयप्रकाश काठावले यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल, आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. जयप्रकाश, प्रत्येक पाहुण्यांचा आपण पाहतोय सूरज या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मनोजजी गुंडले साहेबांना विनंती असेल की आपण यावं, आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय सूरज पाटील साहेब, श्री वंशरचे मालक मनोजजी गुंडले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुजितजी मोकल साहेब, आपण सुद्धा यावं, या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आपल्या या सन्मानाचा गजानन दांद्रुट, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याचं नाव लौकिक होतं, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. हॅलो, दरम्यान एक सूचना असेल की यापुढील मॅच कैरे वर्सेस असोटी या दोन्ही संघाच्या संघटकांना निवेदन असेल, पुकार असेल की आपण लागलीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. लास्ट कॉल असेल आपला. आसोटी संघाचा आलेला आहे, धन्यवाद. कैरे संघाचा संघटक लवकरात लवकर या ठिकाणी यायचे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. मैदानाच्याकडे सुद्धा लक्ष असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि आमचे सर्व बाउन्सर या ठिकाणी आपण पाहतो त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातो. मुख्य आयोजक आमचे यशवंतजी शिंदे आणि मारुतीदादा काठावले यांच्या शुभ हस्ते. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे मॅचचं दौत्यवर्ण ऐकूया शुभम मात्रे यांच्या आवाजामध्ये. त्याला कैरी आणि असोटी दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल की टॉस करून घ्यायचं आहे लगेच. अतुल पाटील आणि तुषार साजेकर दोन कर्णधार आपण पाहतोय. हॅलो मारुती दादा, टॉस. निलेश करताळे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो मान्यवरांना, या स्पर्धेचे आयोजक मारुती संदीपजी ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. संदीपजी ठोंबरे, तुमचं नाव बऱ्याच लोकांना विचारून आम्हाला नावच माहिती नव्हतं, आम्ही तुम्हाला टोपण नावानेच ओळखतो फक्त. नक्कीच संदीपजी ठोंबरे साहेबांचे शुभ हस्ते
टॉस केला जातोय बोलूया मॅच कडे. हॅलो, थँक्यू सो मच मालकर सर, थँक्यू सो मच सुरज सर. या ठिकाणी आपण लढत पाहतोय मोहपाडा वाडी आणि खरसुंडी या दोन मातब्बर संघांदरम्यान, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये टोटली या मोहपाडा वाडी या संघाकडून धावा बनवण्यात आल्या त्या 47 आणि इथून 48 ही धावा संख्या बनवण्यासाठी जी ओपनिंगची जोडी मैदानात आहे. ओपनिंग ब्लास्टर दोन्ही चेंडूवरती पहिल्या बॉलवरती डबल आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवंय ते मिस टायमिंग झाले. झेलची संधी, विकेट नंबर 1 गॉन आणि हा पहिला मोठा धक्का मिळतोय तो खरसुंडी झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. या आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर अविनाशजी मादी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे कैऱ्याचे मारुतीदादा पाटील हे सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि तत्पूर्वी एक आपण या ठिकाणी लढत पाहतोय खरसुंडी आणि मोहपाडावाडी यांच्या दरम्यान. खरसुंडी टीमच्या कोणत्याही खेळाडूंना जर 6 लगावला तर कुमार गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाज जगदीश चालके इन ॲट नंबर 3 वरती वनडाऊनच्या क्रमांकासाठी आपण मैदानात त्यांना जाताना पाहूया. जिथे पहिला धक्का लागला, अगदी पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, 2 बॉलवरती 6 धावा आल्या होत्या. पण तिसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पूर्णपणे फसला गेला आणि तिथून मात्र झेलबाद झाला तो फलंदाज मनीष. जगदीश ऑन स्ट्राइक एंड वरती असेल. गोलंदाजीची सुरुवात मोहपाडा वाडी या संघाकडून आपण शुभमला पाहतोय ओव्हर द विकेटनं. अखो टप्पाचा बॉल होता, इथून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन संपर्क नाहीये. मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने धावा संख्या 1 ने वाढली आणि धावा संख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये 47 धावा बनवल्यात, 48चा पाठलाग करायचा. प्रत्येक ओव्हर मागे सरासरी आपण पाहिली तर 12.00च्या सरासरीनं धावा बनवायच्यात त्या खरसुंडी या संघाला. धावगती जास्त नाहीये, धावा बनवू शकतात. एखाद दुसरा मोठा फटका येण्याची गरज. लॉफ्ट केला व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने, मॅक्सिमम षटकार आला तो फलंदाज सूरजच्या बॅट मधून. 6 धावा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आता ठोसा द्यायला सुरुवात केली आहे. शुभम या ठिकाणी आमचे अभिजितदादा कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचं सहर्ष स्वागत आहे मैत्री चषक मध्ये. त्यानंतर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुरेशदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतोय. नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर माजी सरपंच अभिनवदादा पाटील, माजी सरपंच संतोषजी ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील आणि युवा कार्ते विनयभाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण ठोंबरे या सर्वांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. षटकार लगावला, षटकार खाल्यानंतर थोडासा दबाव वाढला आणि तोच दबाव जाणवत असताना गोलंदाज शुभमच्या माध्यमातून एक वाईट बॉल आणि त्या वाईट बॉल वरती मिळाला तो चौकार. बोनसच्या साहाय्याने 5 धावा मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या खरसुंडी टीमला. आणखीन देखील वाईट बॉल, थोडीशी दिशा भरकटलाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धाव संख्या धावफलक्यावरती लागली आहे ती 19. 48चा पाठलाग करत असताना 19 धावा. अगदी चांगली सुरुवात आपण खरसुंडी टीमच्या माध्यमातून मात्र पाहतोय, जिथे सूरज आणि जगदीश ही जोडी मैदानात आहे. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक पाऊल पुढे आले होते. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल, उचलेल, फेकेल. त्या अगोदर मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट. 2च्या मदतीने इथून पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा पाहिजे होत्या त्यापेक्षा जास्त धावा बॅटिंग करत असताना खरसुंडी टीमच्यासाठी आल्यात. जिथे धावा बनवायच्या होत्या 48, पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 21 आणि आता उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज येते 27 या धावा संख्येची. धन्यवाद शुभम. या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय रायगड जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्वेसर्वा सुरेशदादा पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत असतील आमचे
अविनाश दादा पाटील माजी सरपंच तसेच संतोषजी ठोंबरे नंदकुमार पाटील हा ताफा अगदी त्यांच्या कायम समवेत असतो. हा सर्व ताफा या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचा मैत्री चषक 2025 मध्ये सहर्षाने मनापासून स्वागत असेल आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील, संतोषजी ठोंबरे, नंदकुमार पाटील, हरेश पाटील हा पूर्ण ताफा आपण पाहतोय. नेहमीच जिथे सुरेशदादा पाटील जातील ते त्यांच्या समवेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. विनय पाटील यांचा खेळ सुद्धा आपण आज मैदानामध्ये पाहिला. नक्कीच सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. यशवंतजी शिंदे आणि मारुती ढवालकर या दोन आयोजक या उद्योजक आपण पाहतोय. अगदी कमी अवधीमध्ये उंची गाठले दोन्ही उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगली दर्जाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. शुभ 18 चेंडू आणि विजयासाठी 27 ची गरज आहे. 9.00 रन रेटनं धावा बनवायचे आता बॅटिंग करत असताना खरसुंडी या संघाला. दुसरा गोलंदाजीच्या मार्कवरती अजय उर्ध विकेटनं. पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकला. यॉर्क पद्धतीचा बॉल आपण पाहिलाय. फक्त डिफेन्स या बॉलला पाहायला मिळालं. पॉइंट कडे चेंडू चाललाय. तिथे मिळेल एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 26 ची गरज. खरसुंडी टीमच्या खेळाडूसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक 6 साठी कुमार गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला फटका, सरळ बाटना फटका फसला. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. विकेट नंबर 2 गॉन. हा दुसरा मोठा धक्का मिळतोय तो खरसुंडी. गोलंदाज अजय या गोलंदाजासाठी दिलीप शिवनगर यांच्याकडून पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट मात्र गेली आहे. सूरज हा खेळाडू बाद झाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन थोडं कमी मिळालं आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद. काय चेंडू पाहायला मिळालाय. थोडासा आखूट टप्पा होता. इथून खांद्याचा वापर करत असताना वेगानं हा चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज अजयनं आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी चालू आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 26 पाहिजेत. इथून देखील आता गोलंदाजी करणाऱ्या मोहपाडा वाडिया संघाच्या माध्यमातून मात्र कमबॅक केलं जात आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण प्रेम या फलंदाजाला पाहतोय. प्रेमसाठी हा चेंडू पुन्हा आखूट टप्पाचा होता. गुडलाईन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं बॉल उचली घेतोय आणि विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि इथून मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर टोटली धावा आल्या होत्या 21 आल्या होत्या. म्हणजे पूर्णपणे प्रेशर दबाव गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती आला होता. परंतु तोच दबाव आता अजयनं झुगारून लावला. चांगला चेंडू होता. नशीब थोडस खराब आहे. नशिबाची साथ मिळत नाहीये ती मोहपाडा वाडिया संघाला. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. 22च्या साह्यानं मिळेल हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावा संख्या होईल चेंज. धावा संख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. बाटची कट. बॉल थांबणार नाहीये. वेगाने निघून जाईल थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार येतोय तो फलंदाज प्रेमच्या बॅट मधून.
व्हायचा सिद्धार्थ या गोलंदाजाने जर हॅट्रिक लगावली तर त्याच्यासाठी दिलीप शिवनगर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 12 बॉल 18 ची गरज आहे. इथून मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करावा लागेल गोलंदाज सिद्धेश या गोलंदाजाला. तर आता 12 बॉल 18 धावा जास्त नाहीयेत, परंतु या मैदानाचा इतिहास पाहिला तर गोलंदाजांना देखील पोषक ही खेळपट्टी आहे. एवढ्या धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात जर गोलंदाजी चांगली झाली तर. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल लॉफ्ट केलाय, चांगला फटका, जमिनीलगतचा फटका लॉंग ऑफ कडे चाललाय. फिल्डर कडून थोडी चूक झाली मी तर म्हणेन. अगदी एका टप्प्यावरती जर बॉल उचलला असता, लगेच जर फेकला असता, पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट साठी केली. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. फलंदाज सेफ आहे, अर्थात या चेंडूवरती रन्स मिळतील त्या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 32 वरती 32. उर्वरित आता आपण पाहिलं तर 11 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 16 या धावसंख्येची. 11 बॉल 16 ची गरज. सिद्धेश उर्द विकेटनं. अकूट टप्पा होता, ऑन साइडला भिरकावला. फिल्डर आहे परंतु फिल्डरचे प्रयत्न 100% एफर्ट आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी देत असताना खेळाडूला आपण पाहिला. तिसरीचा प्रयत्न 3 धावा देखील कंप्लीट, कदाचित 4थी साठी देखील परतायचा प्रयत्न होता. 4थीला मात्र नकार आलाय. 3 धावा या चेंडूवरती धावून कंप्लीट आणि 3च्या मदतीने संघाची धावा संख्या पोहोचेल ती 35 वरती 35. 10 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 10 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. 10 बॉल 13 ची गरज आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे, अक्षरशः खोदून काढला. व्ही शेप मध्ये फटका आपण पाहिला. फिल्डिंग चांगली झाली. डेंजर एंडला थ्रो पाहायला मिळाला. विकेटची चान्स होती, विकेट झाली आहे डाऊन आणि हा तिसरा मोठा धक्का मिळेल तो खरसुंडी या संघाला. फलंदाज बाद. देखील माहिती आहे
मैदान मोठं आहे, मैदानावरती चेंडू जरी ढकलला हलक्या त्यांना बॉलला फक्त ड्राईव्ह जरी केलं तरी धावा 1-2 या सहजरित्या येतात आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर सिंगल डबल धावा या इनिंग मध्ये बऱ्याचशा पाहायला मिळाल्यात. उर्वरित आता आपण पाहतोय की 10 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू मात्र या सत्रातील बाकी आहेत. 8 बॉल 10 धावा जर वाचवायच्या झाल्या तर डॉट पर्सेंटेज वाढवावा लागेल. हा चेंडू ही लेंथ चांगली आहे, चांगल्या लेंथ वरती चेंडू डिलिव्हर झाला. टप्पा खाल्ल्यानंतर अगदी वेगानं बॉल फलंदाजाला बीट करत विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय आणि आता शेवटच्या या षटकातील आता शेवटचा बॉल. टोटली 7 बॉल बाकी आहेत आणि मात्र 10 धावसंख्येची गरज आहे. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली आहे. फटका चांगला आहे ऑन साइडला, फिल्डर प्रयत्न करतोय. एक सिंगल रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. झेल ड्रॉप झाली आहे परंतु फिल्डिंग चांगली राहिली आहे. शेवटच्या बॉलवरती मिळतील त्या 2 धावा. 2च्या मदतीने तिसऱ्या ओव्हर नंतर संघ जाऊन पोहोचला तो 40 या आकड्यावरती आणि शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी खरसुंडी संघाला 8 धावसंख्येची गरज आहे. जरा 12 खेळाडू आपण मैदानात पाणी घेऊन जा. 6 बॉल आणि 8ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. गावदेवी माझगाव आणि त्यानंतर जर्मन क्रिकेट संघ भारत आयोजित मैत्री चषक 2025 अगदी भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. टोटली 28 संघ या स्पर्धेसाठी पार्टिसिपेट करणार आहेत. 10-10-8 अशा लॉट्स प्रमाणे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो की 3 नंबर देण्यात येणार आहेत. 1 लाख रुपये, 50 आणि त्यानंतर 25. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी कूलर पाहतोय आपण. त्यानंतर क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी एक सायकल पाहतोय. स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आपण मारुती ढवळकर साहेबांना पाहतोय, माझगावचे उद्योजक. त्यानंतर सन्माननीय यशवंती शिंदे साहेबांनी देखील या स्पर्धेच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. दोघांनी घेतलेली आणि त्यांच्या सर्व टीमने घेतलेली मेहनत आणि ती मेहनत आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते. चांगलं आयोजन आहे. डे नाईटची भव्य दिव्य टुर्नामेंट आपण माझगावच्या मैदानावरती पाहतोय. अगदी आपल्या परिसरामध्ये बऱ्याच डे नाईटच्या टुर्नामेंट आता व्हायला लागल्यात. मागील हप्त्यामध्ये आपण असरोडीच्या मैदानावरती देखील डे नाईटची टुर्नामेंट याच पद्धतीने पाहिली होती. टोटली 28 संघ या स्पर्धेसाठी पार्टिसिपेट केले होते. सेम फॉर्मॅट आहे या दिवसात आपण पाहतो या स्पर्धेसाठी देखील. 6 बॉल विजयासाठी मात्र 8 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाला विनंती असेल थोडं स्पीडअप करा, फास्ट घ्या, टाइमपास करू नका. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा गोलंदाज मोहपाडा वाडी या संघाकडून मयूर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. मयूरनं जरी हॅट्रिक लगावली तरी दिलीप यांच्याकडून, दिलीप शिवनगर यांच्याकडून 1000 रुपये असतील. 6 बॉल 8ची गरज ओव्हर द विकेटनं. अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला आहे, अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. तरी बराचसा बॉल वाईड पाहायला मिळाला, शरीरापासून बराच आणि बॅट पासून बराच दूर. पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल, एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 41 वरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. हा फटका चांगला पाहायला मिळाला. लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल गोलीच्या वेगाने निघून जाईल सीमारेषा बाहेर. या मॅच मधील हवा काढणारा मस्ट नीडेड चौकार येतोय तो फलंदाज जगदीश. प्रमुख अतिथी माननीय श्री एकनाथ भाऊ पिंगले, खालापूर तालुका अध्यक्ष, नुकताच त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी स्पर्धेतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की अतिथी कक्षावर विराजमान व्हायचंय. तसेच गावण साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जयवंत पाटील माडप आमचे जेवण भाऊ यांचे देखील इथे आगमन झालेले, त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. लेट कटचा फटका, नजाकत भरा फटक्याने हा सामना होईल का फिनिश? यस, मॅच जिंकली आहे. अगदी रोमांचक सामना पाहायला मिळाला होता आणि शेवटला मात्र बाटकटच्या साहाय्याने हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने हा सामना मात्र जिंकला तो खरसुंडी या संघानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन.
आपण आपले अतिथी मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर प्रथम तर त्यांच्या सत्कार समारंभाकडे आपण वळूया आणि